अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। शासनाची योजना, जनतेचा पैसा आणि अजितदादांचा प्रचार असं काँग्रेसचं म्हणणं आहे। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत की काय, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित केला गेलाय। अरे वा, आज तर खूप सुंदर दिसतेस। आणि हे नवीन कपडे कोणी दिले? अजितदादांनी दिलेत। अहो ऐका ना, या फॉर्मवरती साइन करा ना। 1500 रुपयाची जॉईंट एफडी, हे पैसे कुठून आले? अजितदादांनी दिलेत। हे पण अजितदादा? जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचे पैसे अजितदादा देत असल्याचा उल्लेख आहे आणि जाहिरातीत करण्यात आलेल्या उल्लेखावरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे। हे तिघेही श्रेयवादाच्या लढाईत पुढे आहेत। तिजोरी लुटण्यामध्ये पुढे होते। जो पुढे पडेल त्याला अधिक मिळेल, तो त्यामध्ये स्पर्धा होती। जितकं कमिशन खाता येईल, जितकी तिजोरी लुटता येईल। आता मतांसाठी सुद्धा ही स्पर्धा आहे तिघांमध्ये। लाडकी बहीण हा केवळ हे त्यांनी दाखवलेलं ते पुतना मावशीचं प्रेम असतं तसं आहे। यांची असली म्हणजे त्यांची वास्तविकता जी आहे ती केवळ आणि केवळ या लाडकी बहीणच्या नावाखाली सगळ्या सरकारी तिजोरीतून मतं कशी मिळतील आणि ती आपल्याला अधिकाधिक कशी मिळतील या प्रसिद्धीपोटी हे सगळे तिघेही श्रेयवादाच्या लढाईत आता व्यस्त झालेले आहेत। ही योजनाच माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आहे। त्यामुळे ही योजना कुणाच्या नावाने तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने। ज्या वेळेस पक्ष म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, प्रत्येक योजनेला पक्षाच्या बाजूने वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसून त्या ठिकाणी प्रचार केला जातो। पण हा विषय महायुतीचाच भाग आहे आणि ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आहे।